नमस्कार मित्रांनो, मी मोहन मराठे आपले हार्दिक स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण आलो आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन व त्या ठिकाणचं मंदिर, तसेच या ठिकाणी कुशावर्त कुंड आणि निवृत्ती महाराजांची समाधी असे ठिकाणे आहेत. ते ठिकाणी मी तुम्हाला या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्र. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून सदरचे मंदिर हे नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी बसलेले आहे. त्र्यंबकेश्वर गावात आल्यानंतर आपल्याला सुंदर अशी त्र्यंबकेश्वरची मुख्य बाजारपेठ लागते व सुटसुटीत असे रस्ते, आणि या बाजारपेठमधनं आल्यानंतर आपण समोरच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर येऊन उभे राहतो. आणि इथे आल्यानंतर आपल्याला समोरच ब्रह्मगिरी पर्वत, अतिशय सुंदर असा ब्रह्मगिरी पर्वत आपल्याला दिसतो. आपण बघू शकता मित्रांनो. त्र्यंबकेश्वर मंदिराचा कळस व त्यामध्ये कोरीव केलेले काम आपण बघू शकता मित्रांनो. आणि याच्याच बाजूला त्र्यंबकेश्वर मंदिर, उत्तर महाद्वार व याच ठिकाणी त्र्यंबकेश्वर रथ. आणि आपण बघू शकता ही मुख्य बाजारपेठ, अतिशय सुंदर अशी बाजारपेठ. या ठिकाणी आल्यानंतर ऑनलाईन देणगी दिल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीचे तिकीट मिळते, आणि ऑनलाईन तिकिटाचे कुपन घेतल्यानंतर आपण लगेचच या ठिकाणी मंदिरामध्ये प्रवेश करतो. ऑनलाईन तिकीट घेतल्यानंतर आपल्याला फारशी अशी गर्दी लागत नाही आणि लगेचच आपण मुख्य गाभाऱ्याकडे पोहोचून जातो. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर असं जुनं दगडी बांधकाम या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिराचं दिसतं. मित्रांनो, आता आपण मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करीत आहोत. या ठिकाणी कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण मुख्य गाभाऱ्याचे दर्शन दाखवू शकत नाही मित्रांनो. पण हे स्क्रीनवर जे दर्शन दिसतं आपणास, हे आतमधील मुख्य गाभाऱ्यातील दर्शन आहे मित्रांनो, ज्योतिर्लिंगाचे. आपण बघू शकता. अशा पद्धतीने आमचं या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन झालेलं आहे. अतिशय सुंदर असं कोरीव काम या मंदिराचं या ठिकाणी दिसतं. खूपच छान वातावरण, एक नवीन ऊर्जा तयार होती इथे आल्यानंतर. अतिशय मोठा त्रिशूल या ठिकाणी परिसरात लावण्यात आलेला आहे. पौराणिक कथेनुसार गौतम ऋषी यांची ही तपोभूमी आहे. या ठिकाणी गोहत्येचं पाप पासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी कठोर तपस्या केलेली होती, आणि या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम सुद्धा आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या शिवलिंगाचं एक विशेष महत्त्व असं आहे की या शिवलिंगामध्ये 3 प्रकारचे त्रिमूर्ती शिवलिंग दिसतात, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे त्रिमूर्ती दर्शवतात. आपण बघू शकतात, हे त्रिमूर्ती शिवलिंग आहे अशा पद्धतीचं. आणि अशाच पद्धतीचं मुख्य शिवलिंग हे मुख्य गाभाऱ्यात आपल्याला दर्शवतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा पद्धतीचं हे शिवलिंग, याचं एक विशेष महत्त्व पौराणिक कथेनुसार आहे. या ठिकाणी कालसर्पदोष निवारण पूजा आणि नारायण नागबली हे हिंदू धर्मातील मुख्य विधी या मंदिर परिसरात करण्यात येतात, आणि ते जगभर प्रसिद्ध आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण त्र्यंबकेश्वर मंदिर व परिसर हे दाखवण्यात आलेलं आहे. आणि आता आपण कुशावर्त तीर्थ क्षेत्र, कुशावर्त कुंड या ठिकाणी जात आहोत. कुशावर्त कुंडाकडे जाताना ही बाजारपेठ व समोर पुन्हा ब्रह्मगिरी पर्वताचा भाग आपल्यास दिसत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कुशावर्त कुंड या ठिकाणी आलेलो आहे. ज्यावेळेला ब्रह्मगिरीवरून गोदावरी नदी उगम पावते, त्यानंतर गोदावरी नदी ही
या ठिकाणी या कुशावर्त कुंडामध्ये अशा पद्धतीने इथे जमा होते. हिंदू धर्मातील सिंहस्थ कुंभ मेळावा दर 12 वर्षांनी या ठिकाणी भरतो. कुशावर्त कुंड या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये महानिर्वाणी आखाड्याचे मुख्य साधू हे स्नान करतात. त्यामुळे कुशावर्त कुंडाला एक विशेष महत्त्व आहे. आपण कुशावर्त कुंडचा परिसर पाहिल्यानंतर या ठिकाणी असे हे मंदिर आहेत. मित्रांनो, पौराणिक कथा अशी सुद्धा आहे की या कुशावर्त कुंडामध्ये स्नान केल्यानंतर मनुष्य पापमुक्त होतो आणि यामुळे या ठिकाणी श्रावण महिन्यात बरेचसे भाविक हे स्नान करण्यासाठी येतात. तसेच 12ही महिने भाविक हे स्नान करीत असतात. कुशावर्त कुंडाच्या बाहेर आल्यानंतर श्री गंगा गोदावरी मंदिर, त्र्यंबकेश्वर असे जुन्या पद्धतीचे मंदिर या ठिकाणी आपणास दिसते. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर या त्र्यंबकेश्वरमध्ये श्री निवृत्तीनाथ महाराज संतश्रेष्ठ यांचं अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारण्यात येत आहे. आम्ही त्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो. निवृत्तीनाथ महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू आणि यांनी या मंदिरामध्ये या ठिकाणी समाधी घेतलेली होती. त्या समाधीच्या वर अशा पद्धतीची सुंदर अशी त्यांची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच मंदिराच्या त्यांच्या समाधीच्या बॅक साईडला विठ्ठल रुक्मिणीचं खूप असं सुंदर दृश्य. मित्रांनो, आता आपण आलो आहे नाशिक येथे. भारतातील पश्चिम काशी म्हणून ओळखले जाणारे नाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे व याच ठिकाणी तीर्थ रामकुंड हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. रामकुंडाच्या बाबतीत पौराणिक कथा अशी आहे की समुद्र मंथनातून देवांना अमृत कलश प्राप्त झाल्यानंतर तो राक्षसांनी पळविला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप धारण करून या राक्षसांकडून तो परत मिळविला. विष्णुरूपी मोहिनी अमृत कलश घेऊन परतत असताना त्यातील 4 थेंब पृथ्वीवर पडले. ही 4 ठिकाणे म्हणजे एक प्रयागराज, दुसरे हरिद्वार, तिसरे नाशिक व चौथे उज्जैन. नाशिकमध्ये ज्या ठिकाणावर अमृत कलशातील थेंब पडले ते ठिकाण म्हणजे रामकुंड.
सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. हा कुंभमेळा येथे दर 12 वर्षांनी होतो. या कुंभमेळ्याचे 2 भाग करण्यात आले आहे. त्यापैकी भगवान शंकराचे उपासक असलेले शैवपंथीय हे मी आपणास सांगितले कुशावर्त कुंड या ठिकाणी स्नान करतात. तर श्रीरामाचे उपासक म्हणजेच वैष्णवपंथी हे रामकुंडावर स्नान करण्यासाठी येतात. त्यामुळे रामकुंडाला विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी आल्यानंतर सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी मंदिर हे इथे या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे मंदिर फक्त सुमारे 12 वर्षांनी एकदाच उघडतं. बाकीचे दिवस हे मंदिर बंद राहतं. सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी मंदिर आपण बघू शकता, आताही बंद आहे. या ठिकाणी वर्षभरात बरेचसे भाविक बाहेर गावावरून येत असतात आणि या गोदावरीच्या किनारी स्नान करीत असतात. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामचंद्रांनी त्यांचे पिता दशरथांचे अंत्यसंस्कार याच ठिकाणी केलेले होते व त्यांच्या अस्थी याच गोदावरी नदीच्या पवित्र पाण्यात विसर्जन केल्या होत्या. म्हणून जगभरातील भारतातील बरेचसे भाविक या ठिकाणी येऊन अस्थि विसर्जन करीत असतात. रामकुंडा येथील प्रसिद्ध असा दुतोंड्या मारुती आपण बघत आहात. अतिशय सुंदर दुतोंड्या मारुतीची मूर्ती. ज्यावेळेला गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा पूर येतो त्यावेळेला दुतोंडी मारुतीची मूर्ती ही पाण्याखाली जाते. मित्रांनो, अशा पद्धतीने मी आपणास त्र्यंबकेश्वर मंदिर व मंदिर परिसरातील विधी, धार्मिक विधी तसेच नाशिक शहरातील गोदावरी नदी व रामकुंड परिसर व रामकुंडाची माहिती या बाबतीत सांगितलं. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण की सबस्क्राईब केल्याशिवाय आपला सपोर्ट मला भेटणार नाही. धन्यवाद.